या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन पोलीस स्टेशनमध्येच असतो आणि तितक्यात चिंचोके त्या ठिकाणी येत त्याला जीजीबद्दल सगळी माहिती देतो। तो अर्जुनला सांगत असतो की ज्या दिवशी अपर्णा मॅडमचा अपघात झाला त्या दिवशी जीजी पुण्यात नव्हता, तो बाहेर गावी फिरायला गेला होता आणि मग त्यानंतर तो जीजीच्या फ्लाईटची तिकीटं आणि हॉटेलचं बुकिंग देखील अर्जुनला दाखवतो। तर अर्जुन म्हणत असतो की त्याचा तो शार्प शूटर तो कुठे होता आणि तितक्यात आर्या त्या ठिकाणी येत म्हणते की सर त्याचासुद्धा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, कारण अपर्णा मॅडमला हात लावण्याची हिंमत त्या जीजीशिवाय इतर कोणातही नाही आणि तो तर पुण्याबाहेर होता, म्हणजे या सगळ्याचा त्याच्याशी काही संबंध असेल असं वाटत नाही। आणि त्यावर अर्जुन चिंचोकेला विचारतो की हे खरं आहे का? तर चिंचोके म्हणत असतो की साहेब, पुराव्यांवरून तरी असंच दिसत आहे की जीजीचा या सगळ्याशी काही संबंध नाही। तर अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, मग आता आपण लगेच सगळीकडे अप्पीचा शोध घ्यायला सुरुवात करूयात। तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिचा शोध घेतला त्या त्या जागांची लिस्ट मला बनवून द्या। मात्र तितक्यात आर्या म्हणते की अर्जुन, या सगळ्या पुराव्यांवरून तुला आता तरी हे कळायला हवं की अपर्णा मॅडम आपल्यात नाही आहेत। आणि ते ऐकून अर्जुन खूप चिडतो। तो म्हणत असतो की आर्या, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय की तू प्लीज असं बोलू नको, काही झालं ना तरी मी माझ्या अप्पीला परत शोधून आणणारच। मात्र आर्या म्हणत असते की अर्जुन, तुला जे करायचं आहे ना ते कर, पण मला माहिती आहे शेवटी तुलासुद्धा हे मान्य करावंच लागेल। मात्र त्यामुळे अर्जुन अजूनच चिडतो। मात्र चिंचोके त्याला शांत करतो आणि म्हणतो की साहेब, कोणी काही बोललं ना तरी मी तुमच्या सोबत आहे आणि तुमचा विश्वास आहे ना अपर्णा मॅडम सापडतील, मग ठीक आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत त्यांना शोधेल। काही झालं तरी जोपर्यंत अपर्णा मॅडम सापडत नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही। आणि ते ऐकून आर्या म्हणते की चिंचोके, तुम्ही सुद्धा का? तर चिंचोके म्हणतो की हो आर्या मॅडम, कारण कसं आहे ना, तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाच्या आहात, मात्र साहेबांचा शब्द माझ्यासाठी लाख मोलाचा आहे। साहेब बोलले ना म्हणजे आता काही झालं तरी अपर्णा मॅडम परत येणारच आणि आम्ही त्यांना शोधून काढणार। आणि ते ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो आणि मग ते दोघेजण लगेच कामाला सुरुवात करतात। तर दुसरीकडे कदम स्वप्नीलला काही सामान आणण्यासाठी बाहेर पाठवत असतात। तर स्वप्नील म्हणत असतो की विनया काका, मी हे सामान घेऊन येतो, पण त्यानंतर मी घरीच थांबेल, मी काही कॉलेजला जाणार नाही, कारण माझी इच्छाच नाही आहे। आणि तो घरातून बाहेर पडतो। तर बापू पेपरमध्ये अपर्णाविषयीच्या बातम्या वाचत असतात। तर कदम त्यांना सांगतात की बापू, हे सगळं तुम्ही नका वाचू, आणि त्यामुळे बापू पेपर बाजूला ठेवून देतात। तितक्यात मग रुपाली अमोलला घेऊन त्या ठिकाणी येते। मोनाने अमोलसाठी छान पोहे बनवलेले असतात। तो नाश्ता करतो आणि म्हणतो की मोमा, तू असे छान पोहे रोज माझ्या माबाबांसाठी सुद्धा करत जा, म्हणजे ते पोटभर नाश्ता करून ऑफिसला जातील। आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं। बापू म्हणत असतात की अमोल बाळा, हे काय मध्येच? तर अमोल म्हणत असतो की बापू, मला माहिती आहे माझी माँ आज ना उद्या नक्की परत येईल, तिने मला तसं प्रॉमिस केलं आहे आणि बाबासुद्धा तिला शोधतोय ना। आणि त्यावर बापू कदम म्हणतात की हो बाळा, ती नक्की परत येईल, पण आता मात्र तू शाळेत जायची तयारी कर। आणि त्यावर अमोल हो म्हणत त्याच्या खोलीत जातो। तर मोना म्हणत असते की बरं झालं बापू, तुम्ही अमोलला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्यांच्या मित्रांमध्ये त्यांचं मन तरी रमेल। आणि त्यावर बापू म्हणतात की हो ना, जर तो घरी थांबला तर सतत अपर्णाचाच विचार करत बसेल, त्यापेक्षा तो शाळेतच गेलेला बरा। आणि मग रुपालीसुद्धा त्याला तयार करण्यासाठी जाते। दुसरीकडे अर्जुन आणि चिंचोके एका गावामध्ये आलेले असतात आणि मग ते सगळीकडे अपर्णाचा फोटो दाखवत तिची चौकशी करायला सुरुवात करतात। तर दुसरीकडे अमोल शाळेची तयारी करत असतो, रुपालीसुद्धा त्याला मदत करत असते आणि मग ती काही कामानिमित्त बाहेर जाते। तर अमोलला त्या ठिकाणी अपर्णाचा भास होतो। ती म्हणत असते की काय करतोय माझा बाळोबा, त्यामुळे अमोल खुश होत तिच्याकडे जातो आणि तिला मिठी मारतो। तर अपर्णा त्याला विचारत असते की तुझा अभ्यास कसा सुरू आहे? तर अमोल तिला सांगत असतो की मा, एकदम छान, आणि तुला माहिती आहे का, मी तुझ्यासाठी एक निबंध सुद्धा लिहिलाय। आणि तो त्याची वही आणायला जातो, पण जेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा अपर्णा त्या ठिकाणी नसते, त्यामुळे तो रडायला लागतो आणि मोठमोठ्याने मा मा अशी हाका मारतो। त्यामुळे रुपाली त्या ठिकाणी येत काय झाले ते विचारते। तर अमोल रडतच म्हणत असतो की मोठी मा, आत्ता मा या ठिकाणी आली होती, तिने मला जवळही घेतलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, पण ती अचानक कुठे गायब झाली काय माहीत। त्यावर रुपाली त्याला समजावते की बाळा, माई इथे कशी येईल? मात्र अमोल काही ऐकायला तयारच नसतो, पण रुपाली कशीबशी त्याची समजूत घालते आणि त्याला म्हणते की बाबा नक्की मला शोधून आणतील, तू काळजी करू नको। आणि ती लगेच बाहेर येते। अमोल मात्र अपर्णाच्या फोटोकडे बघत मा अचानक कुठे गेले याचाच विचार करत असतो।
तर दुसरीकडे त्या गावामध्ये अर्जुन आणि चिंचोके अपर्णाचा शोध घेत असतात, मात्र त्यांना कुठूनही कोणतीही माहिती मिळत नाही. चिंचोके म्हणत असतात की साहेब, आपण ना असा फोटो दाखवून फिरण्यापेक्षा सगळीकडे मॅडमचा फोटो लावू, म्हणजे सगळेजण तो फोटो बघतील आणि काही माहिती मिळाली तर आपल्याला कळवतील. त्यांचं बोलणं सुरू असतानाच एक आजी त्या ठिकाणी येतात आणि अर्जुनच्या हातातील फोटो बघत विचारतात की काय रे पोरा, काय झालं? तर अर्जुन तो फोटो दाखवत म्हणत असतो की आजी, ही माझी बायको आहे, ही हरवली आहे, तू कुठे बघितलं का हिला? तर आजी म्हणत असते की या तर अपर्णा मॅडम आहेत ना? तर अर्जुन म्हणतो की हो हो, या कलेक्टर अपर्णा मॅडम आहेत. तर आजी विचारत असते की अरे पण नक्की झाले का हिला? तर अर्जुन त्या अपघाताविषयी सांगतो आणि ते ऐकून त्या आजींना खूप वाईट वाटतं. त्या म्हणत असतात की अरे पोर कलेक्टर झाली तेव्हा तिने माझ्यासारख्या म्हाताऱ्या लोकांसाठी मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया सुरू केली. आज फक्त त्या पोरीमुळे मला नीट दिसू लागलंय. आणि ते ऐकून अर्जुनला तर खूप अभिमान वाटतो. तर त्या आजी म्हणत असते की तू काही काळजी करू नको, ही पोर जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल, आणि मला जर काही कळलं ना तर मी तुलासुद्धा नक्की सांगेल. आणि मग त्या तेथून निघून जातात. तर अर्जुन चिंचोकेंना म्हणत असतो की खरंच अप्पीने ना खूप भारी काम केलं आहे, मला तिचा अभिमान वाटतोय. एका माणसाने जरी आपलं नाव काढलं ना तरी समजून जावं की आपण माणूस म्हणून चांगले आहोत ते. तर दुसरीकडे रुपाली बाहेर येत सगळ्यांना सांगते की अमोलला अपर्णाचा भास झालाय. मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयारच नाही. आणि ते ऐकून सगळेच जण काळजीत पडतात. मोना म्हणत असते की हे सगळं ना खूपच भयंकर आहे, आपण काहीतरी करायला हवं. तर दीपक म्हणत असतो की पण काय करणार आपण? तर बापू म्हणतात की आपण त्याला शाळेतच पाठवायला हवं, कारण जर तो घरी राहिला तर त्याच्या डोक्यात सतत अप्पीचे विषय सुरू राहतील. आणि मग त्यावर सगळेच जण हो म्हणतात आणि अमोलला शाळेतच पाठवण्याचा निर्णय घेतात. दुसरीकडे अमोल म्हणत असतो की मा तर इथेच होती, मग अशी अचानक कुठे गेली? मी सगळ्यांना कसं सांगू की खरंच मला मा दिसली होती? आणि मग त्याला एक कल्पना सुचते. अपर्णाने जो ड्रेस अंगावर घातलेला असतो तो कपाटात आहे की नाही हे बघण्यासाठी तो कपाटातील सगळे कपडे खाली घेतो. आणि मग त्यानंतर त्याला तो ड्रेस सापडतो, त्यामुळे तो खूपच घाबरतो. तो म्हणत असतो की हा ड्रेस तर इथेच आहे, म्हणजे नक्की मा इथे आली नव्हती का? आणि मग त्यानंतर तो देवाकडे अपर्णासाठी प्रार्थना करू लागतो. दुसरीकडे त्या गावात चिंचोके आणि अर्जुनचा शोध सुरूच असतो आणि तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो. चिंचोकेंच्या हातातील अपर्णाचा फोटो बघून तर तो खूपच घाबरतो आणि त्यावेळी नेमकं अर्जुनचं त्याच्याकडे लक्ष जातं. मात्र तो त्या माणसाला काही बोलत नाही आणि तेथून निघून जातो. तर तो माणूससुद्धा घाबरून माघारी जाण्यासाठी वळतो, पण त्याच्यासमोर अर्जुन आणि चिंचोके उभे असतात, त्यामुळे त्याच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. आणि मग अर्जुन अपर्णाचा त्याला फोटो दाखवतो आणि विचारतो की यांना कुठे बघितलंत का? मात्र तो घाबरतच म्हणतो की नाही नाही, मी कुठेही बघितलं नाही. तर चिंचोके म्हणत असतो की या कलेक्टर अपर्णा माने आहेत, यांचा अपघात झालाय, जर यांच्याबद्दल काही माहिती असेल ना तर ताबडतोब सांग, नंतर कळलं ना तर खूप महागात पडेल. मात्र तो माणूस घाबरूनच म्हणतो की नाही, मला काही माहीत नाही, आणि तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अमोल अपर्णाचा ड्रेस घेऊनच बसलेला असतो. तितक्यात बापू त्या ठिकाणी येतात आणि त्याला समजवतात की तू आता शाळेत जा. आणि मग ते स्वतः अमोलची बॅग भरू लागतात. मात्र तितक्यात त्यांचं लक्ष अमोलने अपर्णावर जो निबंध लिहिलेला असतो त्याच्याकडे जातं आणि तो निबंध बघून त्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर अमोल त्यांना खूप वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. म्हणत असतो की बापू, माझी माँ कधी येईल? कारण टी व्हीमधले लोक ना तर काही पण बोलतात, पण बापू त्याला समजावतात की असं काही नाही आहे, तुझा बाबा मला शोधायला गेला आहे ना, मग तो मला नक्की परत घेऊन येईल, पण तोपर्यंत तू शाळेत जा. जर माँ परत आली आणि तिला कळलं की तू शाळेत गेला नाही तर तिला वाईट वाटेल ना. आणि त्यावर अमोल हो म्हणत शाळेत जायला तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.